नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी मेथीच्या डाळ भाजीची रेसिपी. जेव्हा आपल्याला वरण भात भाजी पोळी असा सर्व स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा तेवढा वेळ नसतो, तेव्हा झटपट ही मेथीची डाळ भाजी बनवून बघा. पोळी भाकरी किंवा गरमागरम भातासोबत देखील ही भाजी मस्त लागते. दुसरी कुठलीही भाजी बनवण्याची आवश्यकता नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मेथीची डाळ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 मुठा ही मेथीची भाजी. भाजी पाण्याने स्वच्छ धुवून मी या प्रकारे ही कापून घेतली आहे. आणि अर्धी वाटी तुरीची डाळ. सर्वप्रथम कुकर मध्ये ही तूर डाळ घालूया. ही डाळ आता आपल्याला धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाली. आता यामध्ये आपण पाणी घालूया. साधारण 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. ही मेथीची भाजी घालूया. एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे. चवीनुसार हिरवी मिरची घालूया. 2 ते 3 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं. सर्व आपल्याला भाजी शिजतानाच घालायचं आहे. 2 टेबलस्पून कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. हे एक वेळा मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स केल्यानंतर जर असं वाटलं की पाणी कमी वाटते आहे तर यामध्ये अर्धी वाटी पाणी अजून घालूया. सर्व साहित्य नीट शिजायला हवं. हे बघा या प्रकारे कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर साधारण 3 शिट्या काढू आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून अजून 5 ते 10 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया. हे बघा हे व्यवस्थित शिजलं. आता आपण हे घोटून घेऊया. डाळ घोटून झाली. हे बघा मस्त एकजीव झाली आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी कढईमध्ये मी साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं. आपल्याला डाळ भाजीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे. तेल गरम झालं. आता यामध्ये थोडी मोहरी घालूया. थोडं जिरं. 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण. आलं लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं. आता यामध्ये हळद घालूया. कोथिंबीर घालू. थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि थोडी आपल्याला नंतर घालायची आहे. आता ही घोटलेली डाळ घालूया. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे. खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही. एक टीस्पून गरम मसाला घालूया. आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता भाजीला अगदी खळखळून उकळी आली. आता आपण गॅस बंद करूया. सर्वात शेवटी कोथिंबीर. गरमागरम चटकदार आणि खूप पौष्टिक अशी मेथीची डाळ भाजी तयार आहे. आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी कांदा पातीच्या रस्सा भाजीची रेसिपी. पोळी भाकरी कुस्करून खाण्यासाठी ही भाजी खूप मस्त लागते. पारंपरिक अशी रेसिपी आहे. चला तर मग बघूयात आता याची कृती. कांदा पातीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे साधारण 3 ते 4 मूठ ही बारीक कापलेली कांदा पात. कांदा पात पाण्याने स्वच्छ धुवून मी अशी कापून घेतली आहे.
त्यानंतर एका भांड्यामध्ये मी साधारण 1 वाटी पाणी घेतलं आहे। या 1 वाटी पाण्यामध्ये धुतलेली तुरीची डाळ घालायची आहे। ही बरोबर 2 टेबलस्पून तूर डाळ आहे। तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ देखील घेऊ शकता। आता मध्यम आचेवर आपल्याला तूर डाळ अर्धवट शिजवून घ्यायची आहे। बोट चेपी होईल इतपत शिजवायची आहे। इथे एका कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची भाजून घेऊया। आमच्याकडे छान झणझणीत ही भाजी आवडते। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। यामध्ये 1-2 थेंब तेल घालूया आणि मिरची अगदी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे। विविध प्रकारे ही कांदापातीची भाजी बनवता येते। याआधी देखील 2 प्रकार मी तुम्हाला दाखवले आहे। हे बघा, ह्या मिरच्या जरा भाजून झाल्या। आता यामध्ये 1 टीस्पून धणे घालूया, अर्धा टीस्पून जिरे आणि हे देखील 2 मिनिटांसाठी जरा भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, मिरची अगदी खमंग भाजायला हवी, म्हणजे ह्याची चव खूप छान येते। हे बघा, सर्व साहित्य अगदी खमंग भाजून झालं। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून जरा गार करून घेऊ। तुम्ही बघू शकता ही डाळ अर्धवट शिजली आहे, थोडी बोट चेपी अशी झाली। याच प्रकारची आपल्याला ठेवायची आहे। आता आपण गॅस बंद करूया। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली मिरची, धणे आणि जिरं घालूया। अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहे। मी साधारण 5 व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे। साधारण 4 ते 5 लसूण पाकळ्या। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याचं वाटण वाटून घेऊ। शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण वाटून तयार आहे। हे बघा, इथे फोडणीसाठी साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तळतळली की अगदीच थोडे जिरे घालायचे आहे। आता हे जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते घालूया। चिमूटभर हळद घालायची आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे। संध्याकाळच्या वेळी वरण, भात, भाजी, पोळी असा संपूर्ण साग्र संगीत स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर फक्त ही रस्सा भाजी आणि यामध्ये कुस्करून भाकरी किंवा पोळी तुम्ही खाऊ शकता। खूप मस्त लागते। किंवा अगदी गरमागरम भातावर देखील खायला ही भाजी छान लागते। तुम्ही बघू शकता हे वाटण मस्त परतून झालं आणि याला कडेने तेल देखील सुटलं आहे। आता यामध्ये ही बारीक कापलेली कांदापात घालूया। कांदापात घालून हे थोडं मिक्स करून घेऊ। आता तेलावर या मसाल्यांसोबत ही कांदापात देखील आपल्याला जरा परतून घ्यायची आहे। कांदापात लगेच शिजते, त्याला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे आधी मसाला परतून घ्यावा आणि नंतर कांदापात। कांदापात ही तेलावर नीट परतून घेणं गरजेचं आहे, तेव्हाच त्याचा उग्रपणा कमी होतो। गावाकडे तर जास्त जरट कांदापात असली तर ती थोडं उकळत्या पाण्यामधून काढतात, म्हणजे उग्रपणा कमी होतो। पण आता इथे शहरामध्ये छान कोवळी अशी कांदापात मिळते, त्यामुळे ती उकळत्या पाण्यातून काढायची आवश्यकता नाही। हे बघा, झालंय हे आता परतून। आता आपण ही शिजवलेली डाळ यातील पाण्यासहच घालूया। वाटणाचं पाणी घालू आणि भाजी मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला ही भाजी किती
पातळ किंवा किती दाट हवी त्यानुसार पाणी घाला। चवीनुसार मीठ घालूया। आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आता ही भाजी आपण शिजवून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजी अगदी मस्त शिजली आहे। त्याची कन्सिस्टन्सी देखील ठीकच आहे, छान मिळून आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आवडत असल्यास यामध्ये थोडी कोथिंबीर घालू शकता। गरमागरम आणि चविष्ट अशी खानदेशी पद्धतीची कांदापातीची रस्सा भाजी तयार आहे। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील एक खास पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे मिसळचं वरणची रेसिपी। मिक्स डाळीपासून बनवलेलं हे वरण अतिशय चविष्ट आणि चटकदार असतं। तुम्हाला वेगळी कुठलीही भाजी बनवण्याची आवश्यकता नाही। भाकरी कुस्करून खाण्यासाठी किंवा भातावर खाण्यासाठी हे वरण खूप मस्त लागतं। नेहमी तेच साधं वरण किंवा आमटीचा प्रकार खाऊन बोर झालं की हा मिसळचा वरणाचा प्रकार बनवून बघा। आमची पारंपरिक रेसिपी आहे, माझ्या आजीनी मला ही शिकवली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मिसळचं वरण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ह्या सर्व प्रकारच्या मिक्स डाळी। त्यामध्ये मी घेतली आहे 1 टेबलस्पून मुगाची डाळ, सालीसह मुगाची डाळ घेतली आहे। 1 टेबलस्पून उडदाची डाळ, ही काळ्या उडदाची डाळ आहे, सालीसहच घ्यायची आहे कारण सालीसह डाळी घेतल्या की त्याची चव खूप खमंग येते। 1 टेबलस्पून तुरीची डाळ, अर्धा टेबलस्पून मसूर डाळ, अर्धा टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, अर्धा टेबलस्पून चवळीची डाळ आणि अर्धा टेबलस्पून मटकीची डाळ घेतली आहे। ह्या सर्व डाळी माझ्या घरात नेहमीकरता अवेलेबल असतात, त्यामुळे मी ह्या सर्व डाळी घेतल्या आहे। आता अगदी चिमूटभर मेथी दाणे घ्यायचे आहे आणि चिमूटभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। सर्वप्रथम कुकरमध्ये ह्या सर्व डाळी आपण घालूया। वाटीनी मोजल्या तर बरोबर 1 वाटी ह्या डाळी आहेत। आता यामध्ये पाणी घालू आणि 2 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ। डाळी धुवून झाल्या, आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया। 2 ते 2.5 वाट्या पाणी मी यामध्ये घातलं आहे। सर्व डाळी आपल्याला नीट शिजवून घ्यायच्या आहे। यामध्ये थोडंसं तेल घालूया। 1 टेबलस्पून शेंगदाणे घालणार आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून आपल्याला घालायचा आहे। डाळ शिजतानाच कांदा घाला, मस्त चव येते। चवीनुसार हिरवी मिरची, आमच्याकडे पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मिरचीमध्येच हे मिसळचं वरण बनवतात, मस्त झणझणीत होतं। आता आपण झाकण बंद करून घेऊया। आणि मध्यम गॅसवर साधारण 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी सर्व डाळी मऊ शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता डाळी अगदी मऊ शिजल्या आहे। आता हे आपल्याला घोटून घ्यायचं आहे। पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या फारशा उपलब्ध नसायच्या, त्यामुळे डाळ भाज्या किंवा वाळवलेल्या भाज्या जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या जायच्या। हे बघा, हे मस्त घोटून झालं आहे, ह्याच प्रकारे ठेवायचं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं आहे। नेहमी करता डाळ भाज्यामध्ये किंवा वरणामध्ये गरम पाणीच घाला, म्हणजे याची चव छान टिकून राहते। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तळतळली की जिरे, 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं आणि लसूण,
तुम्ही बघू शकता आलं लसूण अगदी हलक्या तांबूस रंगाचं झालं। आता यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून धणेपूड, हळद घालूया, थोडी कढीपत्त्याची पानं, एक टीस्पून गरम मसाला घालणार आहे आणि ही घोटलेली डाळ घालूया। थोडी कोथिंबीर, आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालू। तुम्हाला हे मिसळचं वरण किती दाट किंवा किती पातळ हवं त्यानुसार पाणी घाला। बघा ह्याचं टेक्स्चर। अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहे। चवीनुसार मीठ घालूया। खूप खमंग आणि खूप पौष्टिक असं हे वरण आहे। यामध्ये आमच्याकडे चिंच किंवा आमसूल वगैरे काही घालत नाही। तुम्हाला जर थोडी आंबटसर टेस्ट हवी असेल किंवा आमटीच्या स्वरूपात हे करायचं असेल तर तुम्ही आमटीसाठी यामध्ये थोडी चिंच किंवा आमसूल घालू शकता। आमच्याकडे हे साधंच करतात आणि खाताना यामध्ये लिंबू पिळून खातात। वरणाला मस्त उकळी आली आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील ठीक आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम आणि चटकदार असं मिसळचं वरण तयार आहे। आज आपण बघूयात पावसाळा विशेष अतिशय चविष्ट चटपटीत गरमागरम अशी शेवग्याच्या कढीची रेसिपी किंवा मुनगाच्या कढीची रेसिपी। आमच्या गावी शेवग्याला मुनगा असं देखील म्हणतात। तर ही मुनग्याची कढी खूप चटपटीत अशी होते। गरमागरम कढी पावसाळ्याच्या दिवसामध्ये पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा भातावर घेऊन खाण्यासाठी करून बघा। मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। शेवग्याची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम शेवगा। नगानी मोजल्या तर साधारण मोठ्या आकाराच्या 3 शेंगा आहे। शेंगा स्वच्छ धुवून मी त्याची साल काढून असे तुकडे करून घेतले आहे। साधारण 2-2 इंचाचे तुकडे करा। इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावर ही चाळणी ठेवली आहे। आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे। यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिटांसाठी शेवग्याच्या शेंगा मस्त वाफवून घेऊ। तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजल्या। अगदी खूप देखील शिजवू नका कारण कढीमध्ये देखील आपल्याला ह्या उकळून घ्यायच्या आहेत। बोटाने सहज दबतील एवढ्या शिजवा। कढीसाठी आपल्याला लागणार आहे साधारण 1 लिटर ताक, साधारण 1.5 कप दही मी घुसळून घेतला आणि त्याचा ताक केला आहे। दह्याचीच कढी खूप मस्त होते। आता यामध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला बेसन घालायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला कढी किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार यामध्ये पीठ घाला। गाठी न होऊ देता हे नीट मिक्स करून घ्या। यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूया। कुणाकुणाला अगदी पातळ कढी आवडते आणि कुणाला दाटसर आवडते। आपल्या आवडीप्रमाणे ही कढी करायची आहे। हे बघा हे घुसळून झालं। ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे। तुम्हाला जर तुपाची फोडणी आवडत असेल तर तुम्ही तुपाची देखील फोडणी करू शकता। यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया, चिमूटभर जिरं, अगदी चिमूटभर मेथी दाणे घालणार आहे। 1 टीस्पून ठेचलेलं आलं लसूण,
चवीनुसार हिरवी मिरची घालूया। आता हे सर्व आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे। लसूण हलक्या तांबूस रंगाचा झाला। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया। चिमूटभर हिंग घालणार आहे। थोडी हळद, आता ह्या वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालू। कधी कधी भाज्यांचा तोच तो प्रकार खाऊन कंटाळा येतो, मग गरमागरम ही अशी कढी खायला खूप मस्त वाटते। आता यामध्ये हे ताक घालूया। आता मोठ्या गॅसवर आपल्याला हे सतत ढवळत उकळवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। कढी ही सतत ढवळत राहा, नाहीतर ती फाटते। आमच्याकडे यामध्ये साखर आवडत नाही, त्यामुळे मी नाही घातली, पण तुम्हाला जर कढीमध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही इथे साखर देखील घालू शकता, म्हणजे आंबट गोड अशी ही कढी होईल। प्रत्येकाची कढी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। आपापल्या चवीनुसार तुम्ही ही कढी बनवू शकतात, पण अप्रतिम अशी रेसिपी आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता कढीला मस्त उकळी आली। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटांसाठी ही कढी छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे शेंगा देखील मस्त शिजतील। आपण अगदी खूप या शेंगा शिजवल्या नव्हत्या, आता कढीमध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे। थोडं अर्धवट झाकण यावर ठेवू आणि मस्त शिजवून घेऊ। हे बघा, कढी अगदी मस्त शिजली, यातील शेंगा देखील छान शिजल्या। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर। गरमागरम आणि चटकदार अशी शेवग्याची कढी तयार आहे। ही कढी पोळी भाकरी बरोबर खा किंवा गरमागरम भाताबरोबर खा, अप्रतिम लागते। ह्या पावसाळ्यामध्ये ही शेवग्याची कढी तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक अशी पारंपरिक सिंधी कढीची रेसिपी। आपण नेहमी करता विविध प्रकारच्या कढी बनवून खात असतो, ही सिंधी कढी देखील एक खूप पौष्टिक पारंपरिक खाद्यप्रकार आहे। ताक न घालता बनवलेली ही कढी भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवतात। थोडा वेगळा असा प्रकार आहे, पण खूप चविष्ट आहे। ही रेसिपी माझ्या नणंदबाईंची आहे। माझ्या छोट्या नणंदबाई उल्हासनगरला असतात, भरपूर वर्षापासून त्या तिकडे राहायला आहे आणि परफेक्ट अशी सिंधी कढी बनवतात। त्यांनीच ही रेसिपी मला शिकवली आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। सिंधी कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 10 भेंडी। मध्यम आकाराची भेंडी मी घेतली आहे, त्याचे असे मोठे तुकडे करून घेतले आहेत। एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 8 ते 10 गवाराच्या शेंगा, 2 वांगी घेतली आहे, एक मोठ्या आकाराचा बटाटा, एक शेवग्याची शेंग घेतली आहे आणि थोडे फ्लावरचे तुकडे घेतले आहे। इथे कढईमध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे। ही भेंडी आता आपल्याला मस्त तळून घ्यायची आहे। यातील काही भाज्या आपण शिजताना देखील घालू शकतो, पण काही भाज्या आपल्याला तळूनच घालायच्या आहे। उदाहरणार्थ भेंडी जर तुम्ही शिजताना घातली तर ती चिकट होते, त्यामुळे ती सुरुवातीलाच तेलामध्ये तळणं गरजेची असते। त्यामुळे काही भाज्या तळून घेऊ आणि काही कढी शिजताना घालायच्या आहे। हे बघा, ही भेंडी जरा तळून झाली। आता यामध्ये थोडे गवाराच्या शेंगा देखील घालू। सुरुवातीलाच घालू नका, भेंडी थोडी तळून झाल्यानंतर घाला। गवार आपल्याला जरा कमी तळायची आहे। भेंडी आणि गवाराच्या शेंगा नीट तळून झाल्या। आता आपण ह्या काढून घेऊया। यातील तेल निथळवून घ्या।
आता या तेलामध्ये 2 वांगे देखील घालूया। असे मोठे मोठे काप करून घेतले आहे वांग्याचे। हे वांग्याचे काप देखील तळून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। हे बघा, वांगी तळून झाली आणि ती जरा मऊ देखील झाली आहे। आता आपण ही वांगी देखील काढून घेऊ। आता फ्लावर देखील तळून घेऊया। हे बघा, हे फ्लावर देखील तळून झालं, हे देखील मऊ झालं आहे। आता आपण काढून घेऊया। तुम्हाला जर ह्या भाज्या तळायच्या नसतील तर तुम्ही ह्या तशाच घाला, पण भेंडी मात्र जरा फ्राय करूनच घालावी लागते। आता इथे एका कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। जे आपण भाज्या तळून उरलेलं होतं ते तेल आणि त्यामध्ये अजून थोडं तेल घातलं। आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी बेसन घालायचं आहे। अगदी मंद आचेवर आता आपल्याला हे बेसन भाजायचं आहे। तुम्ही बेसनाची कन्सिस्टन्सी बघा, असं सैलसरच आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे यामध्ये तेलाचं प्रमाण हे जरा जास्त हवं आहे। ज्या प्रकारे बेसन वडीसाठी आपण बेसन भाजतो तसंच आपल्याला सैलसर हे बेसन भाजायचं आहे। आता बेसन भाजणे हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, खूप महत्त्वपूर्ण टप्पा आहे। या ठिकाणी घाई करू नका। बेसन अगदी खमंग भाजलं जायला हवं, म्हणजेच कढी खूप चविष्ट होते। अगदी छान तांबूस रंगावर हे बेसन आपल्याला भाजायचं आहे। बेसन भाजायला घेतलं की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवून द्यावं। आज मी 6 ते 7 जणांसाठी ही कढी बनवत आहे। मोठी वाटी होती म्हणून पाऊण वाटी घेतली आहे। तुम्ही घरगुती जर छोटी वाटी घेतली तर पूर्ण 1 वाटी बेसन लागेल। आपण नेहमी काय करतो की पदार्थाला पहिले फोडणी घालतो, इथे तसं करायचं नाही। इथे आपल्याला सुरुवातीला बेसन भाजून घ्यायचं आहे। आपला भारत देश हा विविध खाद्य संस्कृतींनी नटलेला आहे आणि प्रत्येक खाद्य संस्कृतीची वेगळी ओळख आहे आणि अगदी स्पेशल असे पदार्थ आहेत। त्यामुळे कधीतरी चवीत बदल म्हणून ह्या विविध अशा खाद्य संस्कृतीतील पदार्थ देखील आवर्जून करून बघायला हवे। नाविन्यपूर्ण वाटणारे हे पदार्थ खूप चविष्ट लागतात, शिवाय मुलं देखील खूप आवडीने खातात। हे बघा, हे बेसन किती छान तांबूस रंगावर भाजून झालं आहे, अगदी खमंग भाजून झालं। असंच बेसन भाजलं जायला हवं, म्हणजे कढी खूप खरपूस होते। आता आपल्याला यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं आहे, अर्धा टीस्पून हिंग, चिमूटभर हळद घालूया, 1 टेबलस्पून धणेपूड, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालू आणि चवीनुसार लाल तिखट। शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट घ्या, म्हणजे रंग खूप छान येतो। आता हे मिक्स करूया। आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। पटापट हे ढवळून घ्या, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही। बघा किती छान रंग याला आला। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी याच प्रकारची आपल्याला ठेवायची आहे। सुरुवातीला कढी जरा पातळ ठेवा, कारण सर्व भाज्या शिजून मग ती अजून थोडी घट्ट होते। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, बटाटा, शेवग्याच्या शेंगा घालूया, चवीनुसार मीठ घालू
यावर झाकण ठेवू आणि या सर्व भाज्या मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। झाकण अर्धवटच ठेवा, नाहीतर हे फसफसून खाली जाईल। हे बघा, कढी मस्त शिजली। आपण एक वेळा यातील भाज्या बघू। बघा, बटाटा देखील मऊ झाला आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा देखील मऊ शिजल्या। कढीची कन्सिस्टन्सी देखील बघा ठीकच आहे, अगदी खूप पातळ नको पण खूप दाट देखील नको। आता यामध्ये ह्या तळलेल्या भाज्या घालूया। साधारण अर्धी वाटी चिंचेचा कोळ घालणार आहे। चिंचेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। सुरुवातीला चिंचेचा कोळ घालू नका, कारण ह्या भाज्या नीट शिजत नाही। आता चिंच आणि ह्या तळलेल्या भाज्या घातल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून पुन्हा 1-2 मिनिटांसाठी याला थोडं शिजवून घेऊया। हे बघा, कढी मस्त शिजली। ह्याची कन्सिस्टन्सी बघा, याच प्रकारची आपल्याला पाहिजे आहे। सर्व भाज्या नीट शिजल्या आणि अगदी मिळून आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर। आता खरं तर पारंपरिकरित्या सिंधी कढी ही तयार आहे, पण जेव्हा स्पेशल ऑकेजनसाठी बनवतात, एखाद्या पार्टीसाठी, लग्न समारंभासाठी बनवतात, तेव्हा याला वरती एक तडका देतात। तर तो तडका आपण तयार करूया। इथे तडका पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। आता यामध्ये 1 टीस्पून ठेचलेला लसूण घालूया। लसूण घालणे हे अगदी ऐच्छिक आहे। बऱ्याच वेळा जर नैवेद्यासाठी वगैरे बनवली तर लसूण घालत नाही। 2 सुक्या लाल मिरची घालूया। हा लसूण थोडा तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा लसूण खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल, पण थोडा लसूण घातला तर याची चव खूप द्विगुणित होते। झालंय हे परतून। आता यामध्ये थोडासा बॅडगी मिरचीचं तिखट घालूया। छान लाल तर्री असलेली ही फोडणी आता कढीवर घालायची आहे। गरमागरम आणि चविष्ट अशी सिंधी कढी तयार आहे। ही कढी गरमागरमच तुम्ही जिरा भाताबरोबर किंवा साध्या भातावर खाऊन बघा, अप्रतिम लागते। किंवा अगदीच साध्या पोळी बरोबर देखील खायला खूप छान लागते। या प्रकारे सिंधी कढी तुम्ही नक्की करून बघा। ही माझ्या नणंदबाईंची रेसिपी आहे। रेसिपी कशी वाटली हे आवर्जून कमेंट करून कळवा। नणंदबाईंसोबत त्या आल्या की पारंपरिक सिंधी पदार्थांचे अजून काही व्हिडिओ आपण जरूर बघू। तोपर्यंत ही रेसिपी आवडल्यास शेअर करायला विसरू नका। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।